सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज मी धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या मेन तुळजापूर ते धाराशिव रोडच्या या मुख्य रस्त्यावर उभा टाकलेला आहे। या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्यातील काही नागरिकांच्या समस्या असल्यानंतर या ठिकाणचे काही नागरिकांचे कॉल आल्यानंतर मी सत्यवादी वैजनाथ शामराव सुरवसे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये हे बघू शकतात की तुम्ही या धाराशिव जिल्ह्याच्या पूर्ण लाईनचे पूर्ण पोल अनेक दिवसापासून बंद आहेत। त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडत असतात। मग याला जबाबदार कोण? या ठिकाणचे पालकमंत्री प्रतापसिंह सरनाईक, या ठिकाणचे आमदार राणा रणजित सिंह आणि या ठिकाणचे खासदार ओमराजे निंबाळकर या धाराशिव जिल्ह्याला लाभलेलं एक चांगले नेतृत्व असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील अनेक समस्या आहेत। प्रत्येक समस्या आता मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। त्याच्यातली पहिली ही समस्या आहे लाईटची आणि याच्यानंतर काही रस्ते ज्या लाईट बंद आहेत मी ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्ही बघितला की धाराशिव जिल्ह्यामध्ये आता सत्यवादी सोबत मी या ठिकाणच्या काही नागरिकांच्या समस्या आहेत। रोड आहेत, रस्ते आहेत, नाल्या आहेत आणि या भागामध्ये असणारी अस्वच्छता। धाराशिव जिल्ह्याला या ठिकाणचे पालकमंत्री, या ठिकाणचे आमदार आणि या ठिकाणचे खासदार या धाराशिव जिल्ह्याला चांगल्या नेत्यांची साथ लाभलेली असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिकडे तिकडे घाणच घाण आणि जिकडे तिकडे अस्वच्छता दिसेल। तर या ठिकाणी आता रात्रीच्या वेळेत सुद्धा तुम्ही बघू शकतात की पूर्ण रस्त्यावर कुठल्या बी खांब्यावर तुम्हाला लाईट दिसणार नाही। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अंधार दिसेल। तर मग या ठिकाणी या होणाऱ्या दुर्घटना का आणि कशामुळे होतात? तर ह्या अंधारामुळे। मग या ठिकाणी अनेक चोऱ्या होत असतील किंवा चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत असेल तर याला जबाबदार कोण आहेत? या ठिकाणचे पोलीस प्रशासन, या ठिकाणचे आमदार, या ठिकाणचे खासदार, पालकमंत्री का या ठिकाणच्या जिल्हाधिकारी साहेबांचं या ठिकाणचं चालत असलेलं मनमानी कारभार खरंच धाराशिव जिल्ह्याला न्याय मिळेल का? अशाच धाराशिव जिल्ह्यामधील अनेक समस्या असतील, त्या समस्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि आमच्या इंस्टाग्राम तसेच फेसबुक आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवसे, कॅमेरामन सागर देडेसह धाराशिव।